सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, तुम्हाला माझा लुक वेगळा दिसत असेल, बट दिसू दे, आता काय करायचं. मला पण खूप वेगळा लुक दिसला. आता भुंगा माझ्या इथून गेला. जस्ट गाईज, माझा लुक खूप बेकार दिसत असेल. सो असू दे. आता विषय काय झाला, खूप दिवस झाले मी टक्कल वगैरे केला नव्हता. आणि टक्कलही मी केलेला आहे. आणि बियर्ड पण सगळी बारीक केलेली आहे. सो आता तुम्हाला दाखवतो. टक्कल केलेला आहे, टोपी घालतोय मी आता. केस वगैरे आलेले आहेत छोटे छोटे, बघू शकता. दाढी वगैरे आलेली आहे. आणि गाईज, मी टक्कला केलेलं आहे, बघू शकता. तर खूप बेकार सीन झाला आहे गाईज. डोक्यात चावत वगैरे होतं. म्हटलं आता टकलाच करू, काय होतंय काय नाही बघू. आणि हा भुंगा खूप त्रास देतो, हे बघा, इकडे तिकडे पळतोय. सो गाईज, हाच विषय झालेला आहे. आणि जस्ट पप्पा पण आजारी आहेत आणि मम्मी पण विकनेस आहे मम्मीला. स्वतः ते जस्ट डॉक्टरकडे जाऊन आलेले आहेत. आणि हे बघू शकता, इथे हरभरे वगैरे वाळत टाकलेले आहेत उन्हामध्ये. आणि ऊन पण खूप आहे, हे बघू शकता. आणि काहीच विषय काय झाला, अजून मी नाश्ता वगैरे काहीच केलं नाही. आणि आता काहीच नाश्ता करूया, चला. आणि हे गाईज बघू शकता, काय म्हणते ते व्हायला, पाटवण. तर काय झालं, पाटवण बोलतात. पाट ना, आंघोळीचा पाट. तर गाईज, हा आंघोळीचा पाट मम्मी घेऊन आलेली आहे. मम्मी तिकडे दवाखान्यात गेलेलो तेव्हा बाजारातून हे घेऊन आलेली आहे. आणि हे शॅम्पू वगैरे मी यूज करतो, हेअर अँड शोल्डर, ते खायला वगैरे घेऊन आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तो वडापाव. आणि पप्पांची जरा तब्येत बरी नाही, हे बघू शकता, खोकतायत. त्यांना दवाखान्यात जाऊन आणलेलं आहे. हे गोळ्या वगैरे इथे बघू शकता. आणि आतमध्ये अजून काय काय आणलेलं आहे हे बघू शकता. हे काय आहे, कशाला ठेवायला? कांद्या बटाट्याची जाळी. कसली जाळे? कांदे बटाटे. कांद्या बटाट्याची ना? ते आमचं पीठ गळल्यामुळं हां कांदे बटाट्याची जाळी आणली. त्याच्यासोबत कांदे बटाट्याची जाळी पण जळाली. हां. आणि गाईज, हे बघू शकता, इथे सगळं जळालेलं. तुम्हाला दाखवलं नाही मी. भांड्याचं कपाट इथे लावलेलं आहे. आणि कलर वगैरे एवढा मारलेला आहे. इकडे कलर नाही मारला, जेवढं जळालं तेवढाच कलर मारलेला आहे. आणि हे भांड्याची जाळी आणलेली आहे. भांड्याची कांद्या बटाट्याची वय. तर काहीच काय समजा नाही मला, भांड्याची जाळी बोलतो, एकदा कांद्या बटाट्याची बोलतो. तर काही जरा टकला केल्यामुळे डोक्यावर जरा परिणाम झाल्यासारखं वाटतंय. तर काहीच विषय काय, आता मम्मी चपाती बनवते मस्त तुपाची, हे बघू शकता, तूप. आणि आता जस्ट नाश्ता करणार आहे मी. देशी तूप, देशी घी. आणि अजून त्याच्यासोबत काय आहे, भाजी काय आहे? चण्याची भाजी आहे गाईज इथे. आणि काल गाईज गुरुवार होता आणि फिश पण घेऊन आलेले आहेत. म्हणजे पप्पा काल बाजारला गेलेले तेव्हा मासे वगैरे घेऊन आलेले आहेत, ते पण खाऊया मस्त. आणि अजून काय आणलेलं आहे? गुलाबजाम. कुठे कधी आणलं गुलाबजाम, मला तर माहित नाही. तर काय जे बघू शकता, याच्यात अजून काय 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 सामान आणलेलं आहे, काय माहिती का काय होय. हे रवा आहे वे, रवा कशाला आणलाय? तर काय ह्याच्यामध्ये गुलाबजामुन पण आहेत आतमध्ये, सो ते पण खाऊया आता. आणि विषय काय गाईच, गुलाबजामुन मला खूप आवडतात, त्यामुळे आणलेले आहेत मम्मीनी. आणि आता जस्ट होतंय, एक चपाती झालेली आहे, अजून एक चपाती करते मम्मी. सो गाईज, आणि आपली कार सर्व्हिसिंगला पण घेऊन जायची आहे. ती आज नाही घेऊन जायची, उद्या परवा बघू घेऊन जायचं आहे. तो ब्लॉग वेगळा येईल. आणि आपला कारचं रनिंग 5700 किलोमीटर झालेलं आहे. सो आता सेकंड सर्व्हिस आहे. फर्स्ट सर्व्हिस जेव्हा केलेली तेव्हा ब्लॉग नव्हता मी शूट केला, कारण की तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. आता हा जस्ट मोबाईल घेतला आहे, 1 महिना झाला असेल गाईज की हा मोबाईल घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझी ब्लॉगिंग परत एकदा चालू झालेली आहे. सो हाच विषय आहे गाईज. आणि लुक माझा खूप बेकार दिसत असेल, मी अजून शूट करतो आता, ब्लॉग बघितलं नाही कसा दिसतोय कसा नाही. सो आता घ्या ॲडजस्ट करून, जोपर्यंत दाढी आणि केस येत नाही तोपर्यंत. हे पण बघू शकता, टकला, टोपी घालावी लागते सारखे मला. सो आता तोच विषय आहे गाईच. आणि आता इथे मासा पण परत की सकाळी केलेला काय बरं, राहू दे मग, परतलेला का? तर गाईची बघू शकता, चण्याची भाजी आणि हा मासा, चिलापी मासा आहे गाईचा, आहे की ना? चिलापी मासा आहे. रात्रीचा उरलेला.
म्हणजे रात्री केलेला तो उरलेला. रात्री तळलेले त्यातले थोडे राहिले हा ते आता खायचे. ओके. तर काहीच हाच विषय आहे. आणि पप्पा तिकडे आराम करतील, हे बघू शकता. पप्पांची शुगर वाढलेली आहे गाईज. पप्पांना शुगर आहे आणि थोडी शुगर वाढलेली आहे, त्याच्यामुळे ते डॉक्टरकडे गेलेले. डॉक्टर बोलले काय नाही, होईल नॉर्मल, गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. चला आता करूया पहिला नाश्ता. आणि गुरांना पाणी वगैरे काहीच पाजून आलेलो आहे मी. गुरांना 12 वाजता पाणी पाजायचं होतं, मी 11:30 वाजताच पाणी पाजून आलेलो आहे. आणि ही खिडकी सारखी इकडं काय येते, बंदच होती. तर काही इथे चहा वगैरे नाही, तर काही इथे चहा वगैरे गरम करायचं चाललेलं आहे. ओके, खाली खाली का इथंच जेवतो आता, इथंच बसतो. तर काय आता करूया नाश्ता आणि भेटूया थोड्या वेळात. इथेच किचनमध्ये बसणार आहे. स्वतः मम्मीने सगळं मला दिलेलं आहे आणि किचन वगैरे सगळं व्यवस्थित नाही केलं अजून, मम्मी नंतर करेल. स्वतः चला आता पहिला नाश्ता करून घेऊया. आता मम्मी हे सगळं ह्याच्यामध्ये सामान ठेवते, बटाटा वगैरे सगळं. आता खालच्या ह्याच्यामध्ये बटाटा ठेवलेला आणि हे जे सगळं सामान आहे, काय काय टमाटे वगैरे आहे बघू शकता. फ्रीज जाळल्यामुळे हा सीन झालेला आहे सगळं, हे बघू शकता. लिंबू वगैरे सगळं ठेवते आता, मिरच्या वगैरे सगळं आहेत. आणि इथं बसलोय मी नाश्ता करायला. स्वतः वडापावची हालत बघू शकता. पाव छोटा आणि वडा मोठा, विषय हार्ड. खाली का टाकते का ती, खाली का टाकते मग त्या पोत्यावर ठेवलेलं लादीत आपली म्हणून का. तर काही जे बघू शकता, सकाळपासून पोत्यावर टाकलेला हरभरे आता लादीवर टाकते. खूप आता गरम लादी झाली आहे बघू शकता काहीच. आणि ऊन पण एवढं आहे ना, जून महिना चालू झाला आहे तरी पण ऊन खूप बेकार ऊन आहे. अजून पण पाऊस नाही आहे. आता पावसाळा कधी चालू होतोय काय माहिती. खूप बेकार सीन झालेलं आहे. माकडं हे बघा कसले पळत आहेत. कुठे गेला, गायब झाला. हे बघा काही उड्या कशा मारतात. आईची जय, बघू शकता काहीच. जिथं बघू शकता यश माकडं हाकलतोय फटकीने. गेली की आता, पळून गेली की तो आज. हा हे बघा काहीच, आपला भाऊ माकडं मारतोय. आता नवीन बिझनेस चालू केलेला आहे. कुणाच्या गावात कुणाच्या घरावर माकडं बिकडं असले तर सांगा, आपला भाऊ कॉन्ट्रॅक्ट घेतो. हे बघू शकता आता, हे बघा माकडांना कसं मारतोय. हे बाबा आमच्या घरावर मारशील दगडी. कुठं आहे ते, अजून गेली की गायब. कुठलं आहे ते तिकडं गेली. हो इकडं वर बसला एक. नको राहू दे की, कशाला मारतोय उगाच. गेला. तर गाईज अचानक मध्ये आलो आपल्या भावासोबत सातारला. स्वतः इथे RTO मध्ये बघू शकता पहिल्या मजल्यावर. आणि इकडं आपला भाऊ आहे, त्याचं थोडं काम होतं त्याच्यामुळे आणि आत गेलेला आहे तो. आणि इकडे थोडंफार काम होतं तर त्यासाठी आलेलं आहे. स्वतः ते काम कंप्लीट होतं आहे, स्वतः घरी जाणार आहे. आता भावाचं आतलं काम झालं आहे तिकडचं, 2 झेरॉक्स राहिलेला, त्यासाठी परत आम्ही चाललो आहे. म्हणजे झेरॉक्स वगैरे काढून आलेलो आहे. हे बघू शकता आपला भाऊ चाललेला आता झेरॉक्स सबमिट करायला. मग आपल्या भावाचं काम झालं आणि आपला भाऊ कोण बनणार आत्ताच नाही सांगत, नंतरच्या ब्लॉगमध्ये. ते प्रायव्हेट आहे. तिकडं कुठं, तिकडं 7 नंबर. जस्ट भावाचं काम झालेलं आहे. इथे बघू शकता RTO मध्ये आलेलं आहे, सगळ्या गाड्या आहेत. आणि हे RTO आहे. कुठं आहे इकडं, काय लिहिलं का, लिहिलं असेल की तर काय, ही बिल्डिंग आहे. हा आहे ना. तर भावाचं काम झालेलं आहे गाईज, हे बघू शकता. प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा, तिकडून जायचं का. स्वतः चला चलूया आता. आमचा लय मोठा विषय, आम्ही आता चाललोय फिरायला. कुठे चाललोय, अरे कुठे चाललोय तर. हा काय नाही गाईज, असंच आता झालेलं आमचं काम. चलो घरी चाललोय आता आम्ही. इथे बघू शकता गाईज, सगळ्या गाड्याच आहेत. हो झालं की. थोडं बाहेर गेलेलो, आता जस्ट घरी आलो आहे. आणि मम्मी इथे भांडी वगैरे घासते आहे.
आणि ते जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. पिठलं वगैरे बनवलं वाटतं मम्मीने, झुणका वगैरे. सो आता काहीच जेवण करूया. आणि काहीच केस थोडे थोडे टकल्यावर माझ्या आलेले आहेत. बट सीन काय, अजून जरा केस वाढले पाहिजेत. छोटे छोटेच आलेले आहेत डोक्यावर केस. सो आता काहीच जेवण वगैरे करूया आणि आता थोड्या वेळात आता बाहेर जाणार आहे. खूप दिवसातून आपले सगळे मित्र येत आहेत बाहेर पबजी खेळायचे म्हणून. खूप आधी आम्ही पबजी खेळायचो, म्हणजे 2-3 वर्ष झाले असतील आमची स्क्वॉड होती. सो आता आता मी जेवणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे पबजी खेळायला. सो आता काही जेवूया आणि ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.